जिंदगी निसाब होती है, आपकी सूरत किताब होती है। मैं महकता हूँ आपकी खुशबू से, मैं महकता हूँ आपकी खुशबू से। सर आपकी तो हंसी भी गुलाब होती है, सर आपकी हंसी भी गुलाब होती है। मोहतरम बेमरे साहब यहाँ पर आए और अपना मनोबत व्यक्त करें। अस्सलाम वालेकुम। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य, तसेच माननीय प्रकाश भाऊ म्हसागळे विधानसभा अकोट मतदारसंघाचे आमदार, तसेच माझे सर्व विद्यार्थी मित्र आणि माझे सर्व सहकर्मचारी, म्हणजे माझे सर्व जे शिक्षक वर्ग आहेत ते माझे सहकारी आहेत, आणि उपस्थित सर्व पाल्याचे जे पालक आहेत त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। अतिशय सुंदर असा प्रोग्राम या ठिकाणी शिक्षक वर्गातर्फे किंवा शाळा कमिटीतर्फे आयोजित करण्यात आला, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे सुद्धा आभार करतो की त्यांनी अतिशय सुंदर प्रोग्राम या ठिकाणी सादर केला, आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा अभिनंदन करतो। अतिशय सुंदर डान्स केला, एवढा डान्स मी कधीच करत नव्हतो माझ्या शाळेत असताना, त्यामुळे मला कधी कधी छान वाटतं तुमच्या सर्वांकडे बघता वेळेस। विद्यार्थ्यांचा प्रोग्राम अतिशय सुंदर असतो, तो प्रोग्राम एक माध्यम असतं की आपल्या शाळेपर्यंत आणि आपल्या जुन्या आयुष्यामध्ये एकदा जाण्याचा एक सुंदर क्षण म्हणजे तुमचा डान्स बघणं किंवा तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांसोबत क्षण घालवणं। शाळेचा ड्रेस वाटप जेव्हा व्हायचा, मी सुद्धा झडपी शाळेमध्ये शिकलेला व्यक्ती आहे, जेव्हा आमच्या शाळेमध्ये मी खाली बसायचो, आमच्याकडे शेणानं सारवलेलं वगैरे शाळा असायची, आणि त्या ठिकाणी मग आम्ही तुम्हाला सर्व खताचं पोतं माहित असेल, आपण जे खत वगैरे घेतो त्या पोत्यामध्ये आम्ही मस्त आमचे पुस्तक वगैरे टाकायचे। हे माझे काही हे नाही सांगत आहे की खूप काही असं स्ट्रगल आहे, खूप सुंदर होतं ते क्षण। तो क्षण एवढा सुंदर होता की त्या दप्तराला मस्तपैकी खाली ठेवायचं, शेणाचं सारवल्याच्यावर त्याच्यावरती बसायचं, आणि वर्षभरामध्ये जेव्हा कधी गणवेश वाटपाचा वेळ यायचा ते सगळ्यात आतुरतेचा क्षण असायचा की आज नवीन कपडे भेटणार आहेत आपल्याला, कारण शाळेमध्ये जर दुसरा ड्रेस घालून आलं तर शिक्षक लोक काय करायचे ते पूर्ण तुम्हाला माहिती आहे, आणि त्यामुळे तो क्षण जो नवीन ड्रेस घालण्याचा येतो तो खूपच आनंदाचा असायचा। आज सर्व तुमच्या विद्यार्थ्यांना तो क्षण मिळालेला आहे, तर खूपच तुम्ही तो आनंदाने ऍक्सेप्ट करा, खूप शिका। आज जास्त वेळ नाही घेत आहे, आज 2 वाजल्यापासून आपण या ठिकाणी सर्वजण बसलात, आणि आवश्यक ते सर्व गोष्टी नगरपालिका प्रशासनामार्फत आपल्या स्तरावरती ते करण्यात येतील। जिथे जिथे तुम्हाला माझं सहकार्य लाभेल त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी सहकार्यासाठी उपस्थित असेल। ज्या ज्या नवीन पद्धती ऍक्सेप्ट करायच्या असतील, ज्या काही बाहेर कुठे चांगली प्रथा सुरू असेल ती सुद्धा आपण या आपल्या गावामध्ये आणि आपल्या शाळेमध्ये राबवू, आणि उर्वरित बाकी सर्व विद्यार्थ्यांसाठी मी काही प्लॅन्स आयोजित केले होते, ते मी मागे शिक्षक जे आपले मुख्याध्यापक साहेब आहेत त्यांच्यासोबत बोलून मी डिस्कस केलेला आहे त्या सर्व गोष्टी, आणि पुढे आपल्याला त्यावरती कार्य करायचं आहे। त्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी स्वागत करतो, आणि सर्वांचे मी आभार व्यक्त करतो की आपण मला बोलण्याचा या ठिकाणी संधी दिली। थँक्यू व्हेरी मच।